बाबा असं का वागतायत? राजवीर त्यांच्याशी एवढं चांगलं वागतात तरी बाबांनी का त्यांच्यावर आरोप लावले? का त्यांचा अपमान केला? बाबांच्या मनात नक्की काय चाललंय हे लवकरात लवकर समजून घ्यायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा लवकरात लवकर जेलमधून बाहेर येणं गरजेचं आहे. पण मला असं कळलं तुम्ही राजवीरची मदत नाकारली, खरंय? हो खरंय. धक्का बसला ऐकून मला. पण का, म्हणजे असं काय झालं काय नक्की? आहेत काहीतरी कारण. पण राजवीरला काय वाटलं असेल? नाही म्हणजे तुमचा जावई इतका मदतीला धावून आला तुमच्या, मला तर खरं अपेक्षित नव्हतं हे. नातं एका बाजूला आणि न्याय एका बाजूला. पण राजवीरला काय वाटलं असेल? त्याला निश्चितच आवडलं नसेल. सध्या ते महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. मी निर्दोष आहे आणि मला काहीही होणार नाही. पण मनवाला निश्चित वाईट वाटलं असणार बघा. म्हणजे तिच्या नवऱ्याने देऊ केलेली मदत तुम्ही नाकारली. मी मदत योग्य व्यक्तीकडनंच घेतो. ते मला जेव्हा योग्य वाटतील ना तेव्हा आपणहून मी जाईन त्यांच्याकडे मदत मागायला. म्हणजे राजवीर योग्य व्यक्ती नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? की तो मनवासाठी योग्य नाही असं म्हणायचंय? मी असं कुठे म्हटलं? मी आपलं मनातलं बोललो, बाकी काही नाही. शंका? पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, सगळं ठीक होईल. मला खात्री आहे लवकरच सगळं नीट होईल. ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या. आरती थोडे दिवस धीर धर. सत्य येईलच सगळ्यांसमोर. काय झालं वहिनी? तुम्ही असा प्रश्नच कसा विचारू शकता? हे बघा, माझ्याकडे वेळ नाही, तुम्ही नंतर या. नंतर या म्हणजे? तुम्ही एका सज्जन माणसावर विनाकारण खोटे आरोप लावताय. मला काय खूळ लागला नव्हतं त्यांच्यावर असे खोटे आरोप करायला. मी त्यांना स्वतः देवळात पाहिले. पण याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी चोरी केली आहे. अहो पण त्यांनी चोरी केली नाही कशावरून म्हणता तुम्ही? एक सज्जन माणूस जो जो स्वतःच्या आधी, स्वतःच्या घराच्या आधी गावाचा विचार करतो, तो स्वतःच्या गावात चोरी करेल? खरंच वाटतंय तुम्हाला? हे बघा, त्यांनीच दागिन्यांची चोरी केलेली आहे. काय पुरावा काय तुमच्याकडे? वहिनी, पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे, ते माझं नाही. मी स्वतः जे बघितलं ते सांगितलं. तुम्ही त्यांना देवळात जाताना बघितलं, देवीचे दागिने चोरताना बघितलं का? नाही ना? मग तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवू शकत नाही. गुन्हेगाराला गुन्हेगार नाही म्हणणार तर काय म्हणणार? आणि तुम्ही लाख म्हणता हो, त्यांनी गावासाठी हे केलं, त्यांनी ते केलं. आम्ही सांगितलं होतं का त्यांना करायला? का आलं होतं कोण तुमच्या दाराशी? तुम्ही का असं करताय? मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही सगळे आरोप परत घ्या ना त्यांच्यावरचे. तुम्ही किती वर्ष ओळखता त्यांना, मला सांगा ना. तुम्हाला खरंच वाटतं ते असं काहीतरी करतील? हे बघा वहिनी, एवढे दागिने बघून कोणाच्या मनात काय येईल सांगता येत नाही. माझा वेळ खराब करू नका, मला बरीच काम आहेत. तुम्हाला काय मिळतंय हो असं करून? वहिनी, आता हे अति होतंय. हा, अति मी नाही, अति तुम्ही करताय. तू काल त्यांना भेटायला. नितीश ऐक ना, जरा त्यांच्याशी बोलून घे ना. त्यांना सांग ना आरोप परत घ्यायला, म्हणजे आपले बाबा लवकरात लवकर परत येतील. आई, आपले प्रयत्न चालू आहेत. हे बघा, तुम्ही काय करायचे ते प्रयत्न करा, पण मला वाटत नाही त्यांची सुटका होईल. हो, तुम्हाला कोणी विचारलंय का? नितीश, आवाज खाली ठेव. मग आधी बाई माणसाबरोबर कसं वागतात ना ते शिका. आई चल, तू जरा बोल ना चल त्यांच्याशी. चल नितीश ऐक ना. चल. राजवीर, कसला विचार करताय? काय नाही. खूप अस्वस्थ वाटलात म्हणून विचारलं. मी अस्वस्थ काय हे अजून लक्षात नाही आलं का तुमच्या? बाबांच्या बोलण्याचा विचार करताय?
राजवीर प्लीज तुम्ही बाबांच्या बोलण्याचा विचार नका करू. जो काही अपमान झाला ना त्या गोष्टी इतक्या इझिली डोक्यातून जाणार नाही माझ्या. राजवीर प्लीज जाऊ दे ना आता. काय जाऊ द्यायचं मनवा आणि का जाऊ द्यायचं? वाटेल ते बोलले तुमचे वडील मला. आणि एक गोष्ट सांगा मला, तुम्हाला खरंच वाटतं मी असं काही वागू शकतो? मला माहितीये तुम्ही असं कधीच वागू नाही शकत. माझा विश्वास आहे तुमच्यावरती राजवीर. आणि मला सांगा झालेल्या गोष्टींचा विचार करून काय होणार आहे? झाला तर फक्त त्रास होणार आहे. नाही, एवढं सोपं नाहीये ते विसरणं. नाही मला माहितीये सोपं नाहीये राजवीर. मनवा जाऊ द्या, आपण नको बोलूया त्या विषयावर. अहो पण ते माझ्याशी कसंही वागलेत ना मनवा, तरी मी माझा वकील लावलाय त्यांच्या कामासाठी. त्याच्याकडून काम नाही झालं तर या शहरातला आणखी मोठा वकील आणेल मी, पण त्यांना बाहेर काढेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मनवा, त्यांनी माझ्यावर जे जे आरोप केलेत ना, जो अपमान केलाय, तुम्ही विसरणार नाही. आणि तो विसरा असं मला सांगूही नका प्लीज. राजवीर पण मला माहितीये तुम्ही एवढं सगळं होऊन सुद्धा खूप प्रयत्न करताय राजवीर. वकिलांचाच फोन आहे. बोला वकील साहेब. नमस्कार राजवीर सर. अजय सावंतरावांच्या केसबद्दल बोलायचं होतं. बोला ना, काय झालं जामिनाचं? साहेब, जामीन मिळणं कठीण आहे. का? मी जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळे पुरावे आणि साक्षीदार त्यांच्या विरोधातच आहेत. त्यामुळे जामीन मिळेल असं वाटत नाही. काय बोलताय तुम्ही? कर्नल साहेबांसारख्या सज्जन माणसाविरुद्ध खोटे पुरावे तयार आहेत, तुम्हाला खरे शोधता येत नाही? मी करतो तुम्हाला कॉल. ओके. ऐकलं ना तुम्ही? जामीन मिळणं कठीण आहे. तुम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा काहीच होत नाहीये. काय करायचं? तुम्ही रडून काय होणार आहे म्हणवा? अहो पण बाबा करू आपण काहीतरी, आपण प्रयत्न करूया. काय होणार आणि कसं होणार? ते आता वकील म्हणाले ना की सगळे साक्षी पुरावे बाबांच्या विरोधातच. बाबा कसे सुटणार या सगळ्यातनं? राजवीर प्लीज तुम्ही काहीतरी करा प्लीज. प्लीज तुम्ही रडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या बाबांना बाहेर काढेन. म्हणवा रडू नका प्लीज, शांत व्हा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी काढेन त्यांना बाहेर. पण राजवीर खरंच बाबांनी काही नाही केलंय. कोणीतरी उगीच त्यांना या सगळ्यात अडकवतंय. आणि आता सगळे साक्षी पुरावे पण बाबांच्या विरोधात आहेत. बाबा कोलमडतील होत्या, त्यांना खूप त्रास होईल. राजवीर आपण त्यांना बाहेर काढायला हवं. म्हणवा मी प्रयत्न करत नाहीये का? मला सांगा. मला माहितीये तुम्ही करताय प्रयत्न. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. या सगळ्याचा विचार नका करू, एवढी काळजी नका करू, सगळं नीट होईल. म्हणवा प्लीज तुम्ही रडू नका. मी तुम्हाला असं नाही बघू शकत म्हणवा. म्हणवा शांत व्हा प्लीज. आई, तू मंदिरात का गेली होतीस? जाण्याआधी मला सांगायचं तरी. मला जाधवांशी बोलायचं होतं. बोलून काही मार्ग निघतोय का हे बघायचं होतं मला. आई, त्यांनीच बाबांवर चोरीचा आळ घेतलाय. त्यांच्याशी बोलून काय मार्ग निघणार होता? मग मी काय करायला हवं होतं? शांत बसायला हवं होतं का? आधीच गावात आपलं हसं झालंय. होती नव्हती तेवढी सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. आई, आता प्लीज आपण लोकांचा विचार करणं बंद करूया. बाबांची सुटका कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नितीश पण नितीश भाऊ, येऊ का? अरे या ना, या ना, या प्लीज.
बसा ना. वहिनी, नितीश भाऊ तुम्हाला बोललेच असतील. आज आम्ही सर्व कर्नल साहेबांना भेटायला गेलो होतो पोलीस स्टेशनला. वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचंय. हो वहिनी, गावात काही लोक असतील विरोधात, पण गावातील बरीचशी लोक कर्नल साहेबांच्या बाजूने आहेत. उलट कर्नल साहेब जेलमध्ये आहेत हे ऐकून संपूर्ण गाव हादरून गेले. पण वहिनी, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे मिळून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू. त्या जाधवांना तर आम्ही नंतर बघून घेऊ, पण आधी कर्नल साहेबांना बाहेर काढायचंय. त्यांची सुटका होईस्तोवर आम्हाला चैन नाही पडणार बघा. आता आम्ही मंदिरात चाललोय. कर्नल साहेब लवकर सुटावे म्हणून देवीला साकडं घालणार आहोत आम्ही. बाबांना 2 दिवसात जामीन मिळेलच, मग त्याच्यानंतर ठरवूयात पुढे काय करायचं ते. चालेल नितीश भाऊ. तुम्हाला एक सांगू, खरं तर तुम्ही सगळे आहात म्हणून आम्हाला खूप आधार मिळतोय. नितीश भाऊ, अहो आभार तर आम्ही मानले पाहिजेत. कर्नल साहेबांनी खूप काही केलंय गावासाठी. चला येऊ आम्ही. गावातील लोक वाट बघत असतील, आम्हाला मंदिरात जायचंय. चला येतो वैद्य. अच्छा. बघितलं साई, तू म्हणत होतीस की आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली म्हणून, पण गावकऱ्यांच्या मनात अजूनही बाबांविषयी आदर आहे. खरंय नितीश. तुम्ही ना नेहमी असंच करता, मला सांगतच नाही काय झालं ते. आता मी काय नाही सांगितलं तुला? काय झालं पुढे मनवाच्या बाबांचं? हे काय हसायला काय झालं तुम्हाला? सांगा ना नीट काय झालं मला. रंजू, आता जेलमध्ये राहून काय होणार आहे? आणि हो, तुम्ही असं कोड्यात बोलू नका, नीट सांगा ना काय झालं मला. मी कर्नल साहेबांना भेटायला गेलो होतो. हा, खाचून गेलेत ग बिचारे. चेहरा अगदी पाळण्यासारखा झाला होता त्यांचा. बापरे, तुम्ही त्यांना जेलमध्ये भेटायला गेला होता? आता आणायचं, आग लागलीच आहे तर आपण तेल नको का ओतायला? मग काय काय झालं वेगळं तिथे? वेगळंच नाही ग, मी आपलं सहज माहिती काढायला गेलो होतो, म्हणजे एक्झॅक्टली काय घडतंय हे पाहायला. काय काय घडलं वेगळं? वेगळंच काय नाही, पण राजवीरनी देऊ केलेली मदत कर्नल साहेबांनी नाकारली. का पण? तुला माहिती आहे ना कर्नल साहेब कसे आहे, तत्व वगैरे एकदम कडक असतात त्यांची. हे मोडेन पण वाकणार नाही कॅटेगरीतले. बापरे, हो पण जावई एवढा स्वतःहून मदत करतोय त्यांना, तरी त्यांनी मदत नाकारली. कदाचित राजवीरवर त्यांचा संशय आहे म्हणून मदत नाकारली. कसला संशय? हेच की राजवीरनी सगळा प्लॅन करून त्यांना जेलमध्ये अडकवलंय. अहो, त्यांच्यावर चोरीचा आळ होता, मग त्यांना जेलमध्ये टाकणारच ना. म्हणजे हा आरोप कोणी केला आणि या सगळ्याच्या मागे कोण आहे ह्याचं उत्तर एकच आहे ना. काय म्हणजे तुमचा राजवीरवर संशय? माझा आणि कदाचित कर्नल साहेबांचा सुद्धा. म्हणजे राजवीरमुळे मनवाचे बाबा जेलमध्ये आहेत, असा माझा अंदाज आहे. आणि तो जर खरा ठरला तर कर्नल साहेबांची सुटका इतक्या सहजासहजी होणार नाही. आता हळूहळू कळतंय कर्नल साहेबांना त्यांचा जावई खरं कसा आहे ते. हो पण स्वतःच्या बायकोच्या वडिलांना असं जेलमध्ये का टाकेल कोणी? तो राजवीर आहे रंजू, तो काही करू शकतो. हो, आपल्या मुलीच्या कानाखाली मारली होती त्यांनी आपल्या समोरच. त्याचीच परतफेड करायची आपल्याला. मग आता तुम्ही काय करणार आहात पुढे? सध्या तरी तिथे काडी लावून आलोय, तर आपल्या घरात काडी लावायची. म्हणजे कळेल रंजू, कळेल.
वकिलाची फी द्यायची आहे, जामिनासाठी लागणारी रक्कम गोळा करायची आहे. कसं होणार एवढ्याशा पैशात? काय करू आता काहीच सुचत नाहीये. मनवा, ठीक आहेस ना बाळा? हो माई, थोडी काळजी वाटते माई, बाकी काही नाही. डोळे खूप सुजलेत तुझे, खूप रडलीस ना? माई हे सगळं काय चालू आहे मला काहीच कळत नाहीये. तू शांत राहा बरं, देवावर विश्वास ठेव, तू सगळं ठीक करेल. मला खूप काळजी वाटते हो बाबांची. ते साहजिकच आहे, पण तू खचून जाऊ नकोस, धीरानं घे. पण माई बाबांची काहीच चूक नाहीये, तरी पण त्यांना जेलमध्ये दिवस काढावे लागतात. मनवा, आपले प्रयत्न चालू आहेत ना, तू नको काळजी करूस. अशी काळजी नको करू माई, त्यांचा विचार माझ्या डोक्यातनं जातच नाहीये. बाबांनी ना आजपर्यंत कधीच कोणाबद्दलच वाईट विचार नाही केला आणि आज तेच जेलमध्ये आहेत. पण आपल्याला माहिती आहे ना, ते निर्दोष आहेत म्हणून. ते नक्की याच्यातनं सुटतील. अजून किती दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागणार आहेत कोणास ठाऊक. मनवा, तू एक काम करतेस का? तू रोज थोडा वेळ त्यांना भेटून येत जा. नाही नाही, मी नाही त्यांना असं भेटू शकत. माझ्यात हिंमतच नाही त्यांना या अवस्थेत भेटायची. मनवा, अगं तुला भेटून त्यांना बरं वाटेल, त्यांना तुझ्या आधाराची गरज आहे. नाही माई, मी त्यांना या अवस्थेत बघूच शकत नाही. असं करू नकोस मनवा, तुझ्याशिवाय कोण आहे बरं त्यांना? तुझा आणि नितीशचाच आधार आहे त्यांना. आईची पण खूप काळजी वाटते माहितीये. तिला नाही सहन होते हे सगळं. अगं मग परत का आलीस तू? नाही थांबू शकले मी. अगं पण का? आईला तुझी जास्त गरज होती. माई नाईलाज झाला माझा. आईनेच खूप फोर्स केलं इकडे येण्यासाठी, म्हणून मग. मनवा, अगं त्यांनी सांगितलं तरी तू थांबायला हवं होतंस ना. माई ऍक्च्युली माझं पण अर्ध लक्ष इथे होतं, त्यामुळे. मी समजू शकते, पण तू इथं राहून बाबांना कसं काय सोडवणार? नाही, काही झालं तरी बाबांना मी सोडवणार. बाबा नक्की घरी येतील. किती दिवस लागतील ते मला नाही माहित, पण मी बाबांना सोडवणार म्हणजे सोडवणार. पण मग काय आहे तुझ्या डोक्यात? राजवीरची मदत घेईन मी. म्हणजे आता राजवीर शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये माई. तेच बाबांना या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढू शकतात. आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर, ते नक्की बाबांना बाहेर काढतील. राजवीरशी याविषयी बोललीस का? हो, मी बोलले, पण त्यांच्या वकिलांचं पण हेच म्हणणं आहे की सगळे साक्षी पुरावे बाबांच्या विरोधात आहेत. मनवा, चांगल्या व्यक्तीबरोबर चांगलंच होतं. तुझे बाबा चांगले आहेत की नाही, तेव्हा चांगलंच होणार सगळं. माई, आता फक्त एकच इच्छा आहे माझी, बाबा लवकरात लवकर घरी आले पाहिजेत बस. आणि मी आहे ना तुझ्या सोबत, सगळं ठीक होईल. थँक्यू माई.